नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. सध्या विधिमंडळाचं कामकाज सुरू आहे आणि त्या कामकाजामध्ये तुमच्या संदर्भात म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा जो प्रस्ताव आहे किंवा जी मागणी होती ती या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पदभरती संदर्भात महत्त्वाचं असं स्टेटमेंट दिलेलं आहे. ते स्टेटमेंट काय आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या पदभरती असू शकते आणि या ठिकाणी या पदभरतीमध्ये किती प्रकारच्या जागा, किती प्रकारच्या पोस्ट असतील याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आता यामध्ये महत्त्वाची जी न्यूज आहे की सध्या या ठिकाणी सभागृहाचं कामकाज सुरू आहे आणि त्यामध्ये राज्यात लवकरच काय आहे, मेगा भरती होणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदभरतीला काय आहे मान्यता देण्यात आलेली आहे असं कोण म्हटलेलं आहे, या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी विधान परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे. आणि ही भरती जी आहे, ही भरती प्रोसेस जी आहे ही सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये की ऑलरेडी सरकारनं सांगितलेलं आहे की ही जी पदभरती असणार आहे ही 70,000 पदं आम्ही या ठिकाणी भरणार आहोत. त्यामध्ये 20,000 MPSC आणि त्याचबरोबर या ठिकाणी 50+20 अशा पद्धतीनं आहे. आता यामध्ये सुद्धा या ठिकाणी ही जी पदभरती आहे, जी महत्त्वाचं पदं आहेत म्हणजे त्यामध्ये अ, ब, क ही पदं जी आहेत ही सर्व MPSC कडे जाणार आहेत. ओके, असं सुद्धा इथं या ठिकाणी या स्टेटमेंटमध्ये जे मंत्री आहेत आशिष शेलार हे माहिती मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी असल्याची माहिती मंत्री अशी असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर नेमकी न्यूज काय आहे ते आपण एकदा पाहू. यामध्ये की राज्यातील शासकीय नोकरी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसूत्र करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच MPSC ओके कक्षेबाहेरील अनेक भरती परीक्षा खाजगी संस्थेकडून घेतल्या जातात. प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी, TCS अँड या ठिकाणी IBPS या संस्थेकडून ही प्रक्रिया पार पाडते. मात्र परीक्षार्थीवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेता भविष्यात या सर्व परीक्षा भविष्यात म्हटले ओके या सर्व परीक्षा भरती परीक्षा हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्याचा विचार असल्याचे माहिती मंत्री अशी असल्याची माहिती मंत्री या ठिकाणी आशिष शेलार यांनी या ठिकाणी दिली. आशिष शेलार यांनी या ठिकाणी ही माहिती विधानसभेत दिली. या बदलामुळे परीक्षार्थींना काय आहे की आर्थिक दिलासा मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आशिष शेलार यांचं म्हणणं आहे की जे काही पोस्ट आहेत ज्या MPSC मार्फत भरल्या जाऊ शकतात ओके त्यामध्ये अ, ब, क ओके आणि क पर्यंत जे आहे त्या भरल्या जातील आणि ड जे आहे ते या ठिकाणी या TCS किंवा या ठिकाणी IBPS किंवा इतर संस्थेमार्फत त्या भरल्या जाऊ शकतात. ठीक आहे. पण अजून याचं पूर्णतः कोणकोणत्या एक्झाम ह्या MPSC कडे जातील अजून काही स्टेटमेंट आलेलं नाही. ठीक आहे. पॉसिबिलिटी आहे की या ठिकाणी जाऊ शकतात, परंतु अजूनही सांगण्यात आलेलं नाही की कोणकोणत्या एक्झाम जातील. पण मुद्दा काय आहे, या ह्याच्यामध्ये कोणकोणत्या भरती येऊ शकतात. तुम्ही दोन्ही प्रकारे तयार असणं गरजेचं आहे. कारण परीक्षा TCS IBPS ने किंवा एखाद्या खाजगी कुठल्याही संस्थेने घेऊ द्या किंवा MPSC ने घेऊ द्या, तर स्ट्रक्चर किंवा या ठिकाणी त्या परीक्षेचा जो काही फॉर्मॅट आहे तो जवळपास सेमच असणार आहे. एकच परीक्षा असणार आहे. MPSC कडे गेलं म्हणजे या ठिकाणी प्रिलियम, मेन्स किंवा इंटरव्ह्यू असा प्रकार असणार नाही. त्या ठिकाणी सुद्धा काय आहे, सरळ सेवा असेल जर गेलं तर. ठीक आहे. तर काय पॉसिबिलिटीज आहेत, कोणकोणती पदं येऊ शकतात. यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी तलाठी आहे. तलाठ्याचं सुद्धा या ठिकाणी काय आहे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी तलाठीची सुद्धा भरती होणार आहे. तर 1700 तलाठी जे आहेत या ठिकाणी असतील. त्यानंतर ग्रामसेवक आहे. जलसिंचन विभागाची सुद्धा मोठी भरती येणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पदं जे आहेत वॅकेट आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी पदभरती येईल. त्यानंतर नगर परिषद आहे. त्यानंतर कृषी सेवक भरती असणार आहे. त्यानंतर पुरवठा निरीक्षक असतात. महिला व बाल विकास मार्फत सुद्धा या ठिकाणी काही पोस्ट ह्या भरल्या जातात. त्याचबरोबर वनरक्षक हे सुद्धा महत्त्वाची भरती आहे. ती सुद्धा या ठिकाणी ह्या 70,000 मध्ये असेल. त्यानंतर महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे आणि शेवटी या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहे. तर अशा प्रकारच्या जे पोस्ट आहेत किंवा पदं आहेत हे या ठिकाणी पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी ह्याच्या संदर्भात जे जाहिराती यायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. तर सध्या सभागृहाचं कामकाज सुरू आहे. अनेक प्रस्ताव आहे, त्यापैकीच हा एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे. तर तुम्ही प्रिपेअर राहण्यासाठीच तुमच्यासाठी एक योग्य डायरेक्शन देण्यासाठी डायरेक्शन अकॅडमी आहे. डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत आपल्याला परिपूर्ण अशी संपूर्ण सरळ सेवा बॅच आहे, ज्यामध्ये तलाठी असेल किंवा ग्रामसेवक किंवा जलसिंचन असेल
सर्व प्रकारच्या एक्झामसाठी या ठिकाणी ही बॅच आहे आणि फी फक्त 1499 रुपये आहे. तर यामध्ये संपूर्ण सिलेबस विथ नोट्स विथ टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील. त्याचबरोबर इतर म्हणजे जसं तलाठी असेल किंवा या ठिकाणी जलसिंचन असणार आहे, ओके, तर जलसंपदा असेल, त्यानंतर या ठिकाणी ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल किंवा आरोग्य विभाग असणार आहे. तर या सगळ्यासाठी या ठिकाणी स्पेशल बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर काही क्युरी असेल किंवा या ठिकाणी आपल्याला दररोजच्या अपडेटसाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर खाली डिस्कशन बॉक्समध्ये लिंक ॲपची टेलिग्रामची दिलेली आहे. थँक्यू. ऑल दी बेस्ट. जय हिंद.